हॅलो नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं मनापासून रेसिपी हाऊसमध्ये। तर उन्हाळा चालू आहे आणि खूप गरम होतंय आणि थंड काहीतरी पिऊ वाटतंय, तर त्यासाठी आजची रेसिपी खास आहे ती म्हणजे बदाम शेक। कमीत कमी साहित्यामध्ये आपण बनवणार आहे, तर वेळ न घालवता सुरू करूया रेसिपीला। इथे मी कढई ठेवली आहे गॅसवरती आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकलंय आणि त्यानंतर यामध्ये टाकते पाऊण लिटर दूध। पाणी यासाठी टाकले कारण आपलं दूध जे आहे ते खाली बुडाला लागलं नाही पाहिजे। आता गॅसची फ्लेम हाय करायची आणि याला एक उकळी येऊ द्यायची। आता दूध इथं 2 ते 3 मिनिटं चांगलं उकळलंय, त्यानंतर त्यामध्ये टाकते साखर। आता हे जे चमचा आहे ते मी 6 चमचे इथे साखर टाकते। तुम्हाला किती गोड हवंय त्यानुसार तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता। साखर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। साखर टाकल्यानंतर याला पुन्हा 1 मिनिट चांगलं उकळू द्यायचे। दूध उकळतंय तोपर्यंत आपण इथे बदामची पेस्ट तयार करून घेऊया। इथे मी 15 बदाम घेतले होते आणि ते रात्रभर पाण्यात भिजवलेत। आता मी हे बदाम मिक्सरच्या भांड्यात टाकते। याची मी साल काढत नाहीये, तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही साल काढून घेऊ शकता। आणि तुम्ही रात्रभर न भिजवता तुम्हाला जर लगेच हवं असेल तर तुम्ही फक्त याला एक अर्धा तास थोडंसं कोमट पाण्यात भिजू घातलं तरी पण बदामची साल निघतील। त्यानंतर मी इथं टाकले 4 पिस्ता आणि 2 हिरवी वेलची। मध्ये टाकते दूध आणि आता हे मिक्सरला फिरवून घेते। इथे खूपच बारीक पेस्ट करायची नाही आहे, थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे। इथे तुम्ही बघू शकता, म्हणजे याची टेस्ट आपल्याला बदाम शेक पिताना लागते। अशा पद्धतीने पेस्ट बनवायची आहे। दुधामध्ये साखर टाकून 1 मिनिट झालाय। आता आपण ही ड्रायफ्रूटची पेस्ट यामध्ये टाकूया, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। इथे मी दुधाला आता 5 ते 7 मिनिटं असंच उकळू देणार आहे। जर तुम्हाला दूध जास्त अळवायचं नसेल तर तुम्ही इथं कस्टर्ड पावडर किंवा दूध पावडरचा वापर करून दूध लवकर अळवू शकता, म्हणजे दूध लवकर घट्ट होईल आणि मग आपल्याला दूध जास्त वेळ अळवायची गरज नाही। इथं मी त्याचा वापर केलेला नाही आहे, त्यामुळं मी दूध थोडं जास्त वेळ आटवते। आता 7 मिनिटं पूर्ण झाले, दूध बऱ्यापैकी घट्ट झालंय। आता याला थोडंसं थंड होऊ देते आणि त्यानंतर मी याला फ्रीजमध्ये ठेवते 4 ते 5 तासासाठी। आता 4 ते 5 तासानंतर बदाम शेक चांगला थंड झालाय। आता त्यावर थोडं डेकोरेशनसाठी ड्रायफ्रूट्स टाकते, ऑप्शनल आहे, नाही टाकलं तरी चालेल। मी इथे टाकते थोडेसे बदाम आणि पिस्त्याचे काप। तर इथे थंडगार असा बदाम शेक तयार झालेला आहे। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा। चला पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये।